रोहित पवार यांची आज ईडी चौकशी. ईडीचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना योग्य उत्तर देईन रोहित पवार यांचं वक्तव्य. तर चौकशी दरम्यान शरद पवार एनसीपी ऑफिसमध्ये राहणार उपस्थित. मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा पुणे शहरात धडकणार. लोणावळ्यात संध्याकाळी मनोज जरांगेंची सभा होणार. तर 26 तारखेला जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार. परवानगी मिळाली तरी उपोषणाला बसणार, नाही मिळाली तरीही उपोषणाला बसणार. मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम. मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवरती आज फैसला. क्युरेटिव्ह याचिकेवरती सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. आमदारांची नियमित फेरसाक्ष नोंदवणार. 25 तारखेपर्यंत सलग सुनावणी सुरू राहणार. ठाणे शहरात शरद पवार गटाची बॅनरबाजी. नजीब मुल्लांच्या बॅटवरती चेंडूच्या रूपात फिक्स आमदार जितेंद्र आव्हाड म्हणून उल्लेख. मात्र हाच माज जनताच उतरवेल. शरद पवार गटाचं बॅनरमधून प्रत्युत्तर. काँग्रेस नेते राहुल गांधींवर आसाममध्ये गुन्हा दाखल. हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा राहुल गांधींवर आरोप. बाळासाहेबांचं योगदान शेंबड्या पोरांना काय माहिती. शिवसेनेतून घाबरून पळाले. खोक्यांमध्ये बंद झाले. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. लबाड लांडगा वाघ होण्याचं सोंग करतोय. वाघ होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मतं मागायला रामाची मदत लागते. रामनवमीच्या आधीच निवडणुकीची संभाव्य तारीख. उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा. भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान पण शंकराचार्यांना नाही. उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल. निवडणुका आल्या की पंतप्रधान ढसाढसा रडतात. राम एकवचनी मोदींसारखे ढोंगी नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती संजय राऊतांची टीका. लोकसभेची निवडणूक 16 एप्रिलला. दिल्ली निवडणूक कार्यालयाच्या व्हायरल पत्राची जोरदार चर्चा. तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.